Dear friends, in the last period we have discussed about the RNA world hypothesis. Before RNA world hypothesis we have discussed about Miller and Urey experiment. Before that we have seen details regarding the apparent aldate theory or chemical evolution of life. And at the very first period we have discussed about the different theories proposed by different scientists in terms of origin and evolution of life. Now today we are going to discuss next point, that is organic evolution. Organic evolution. इव्होल्यूशन म्हणजे आपण उत्क्रांती म्हणतो. उत्क्रांतीमध्ये काय होतो, बदल होतो. पण हा बदल कसा आहे, हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने होत जाणारा बदल आहे. आणि उत्क्रांतीमध्ये काय होतं की अतिशय साध्या जीवापासून हळूहळू काय होते, एक कॉम्प्लेक्स किंवा अतिशय गुंतागुंतीची जीवसृष्टी निर्माण होते. आणि दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या की उत्क्रांती ही विदाउट एनी इंटरप्शन चालते. त्याच्यामध्ये कुठलाही इंटरप्शन नाही, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा नाही. उत्क्रांती ही अहोरात्र चालणारी प्रोसेस आहे. आणि म्हणून मी सांगितलं तुम्हाला की लाखो करोडो वर्षापूर्वी उत्क्रांती सुरू झाली आणि ती एक सेकंद सुद्धा थांबलेली नाही. एक सेकंद सुद्धा थांबलेली नाही, म्हणजे अहोरात्र 24/7 ही उत्क्रांती चालू असते. आता ॲज पर ॲज evolution is concerned, say evolution means the act of unrolling or unfolding of nature. आता act of unrolling or unfolding of nature म्हणजे निसर्गामध्ये काय होतंय, बदल होत जातो. सिंपल स्पेसिस मधनं कॉम्प्लेक्स स्पेसिस काय होतात, हळूहळू डेव्हलपमेंट. म्हणजे एक अहोरात्र घडून येणारी प्रक्रिया म्हणजे याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज इव्होल्यूशन. इट इज कॉल्ड ॲज इव्होल्यूशन. इट ब्रिंग्स अबाउट ऑर्डरली चेंजेस किंवा सिक्वेन्शियल चेंजेस होतात. ऑर्डरली चेंजेस फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. उत्क्रांतीमध्ये काय होते, हळूहळू एक स्पेसिस दुसऱ्या फॉर्म मध्ये काय होते, कन्वर्ट होते. म्हणजे इट इज ऑर्डरली चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. These changes result in descendants becoming different from ancestor. आता हा जो काही बदल होतो, डिसेंडंट म्हणजे नव्याने निर्माण झालेले काही स्पेसिस असते, नव्याने निर्माण झालेले काही ऑर्गॅनिझम असते. हे नवीन ऑर्गॅनिझम म्हणजे डिसेंडंट त्यांच्या अँसेस्टर पासून म्हणजे पूर्वजापासून काय होतात, पूर्णपणे वेगळे असतात. काय होतात, वेगळे असतात. आणि एक लक्षात घ्या, उत्क्रांती ही प्रत्येक बाबतीमध्ये होते. आलं लक्षामध्ये, उत्क्रांती म्हणजे बदल. हा बदल प्रत्येक फील्ड मध्ये होतो. काय होतो, प्रत्येक फील्ड मध्ये होतो. आता यांनी सरळ सरळ सांगितलं की उत्क्रांतीमध्ये जे काही नवीन जीव तयार होतात, जे काही नवीन जीव अस्तित्वात येत आहेत, हे नवीन जीव त्यांच्या अँसेस्टर पासून म्हणजे त्यांच्या पूर्वजापासून काय होत आहेत, पूर्णपणे वेगळे असतात. एक लक्षात घ्या, तुम्ही आपल्या आजोबाचा पंजोबाचा काळ आठवा आणि आज आपला काळ आठवा, याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालाय. हा बदल म्हणजे काय झालाय, उत्क्रांती झाली. बदल म्हणजे काय झालाय, उत्क्रांती झाली. आपले आजोबा सहज बोलताना म्हणतात का नाही, आमच्या काळात असं नव्हतं. म्हणजे याचा अर्थ काय झालाय, आपला काळ बदललाय. म्हणजे काय झाली, उत्क्रांती झाली. उत्क्रांती ही प्रत्येक फील्ड मध्ये झाली. हा बदल आपल्या अगदी खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये झाला. बरोबर आहे, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये झाला. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की पूर्वी लोक घरी खायचे आणि बाहेर याच्यासाठी जायचे. अलीकडच्या काळामध्ये लोक बाहेर जेवत आहेत आणि याच्यासाठी कुठे येत आहेत, घरी येत आहेत. म्हणजे हा काय झाला, बदल झाला. काय झाला, बदल. बदल हा प्रत्येक फील्ड मध्ये झाला. अगदी आपले कपडे सुद्धा काळाकडून काय झाले, बदलले. तुम्ही बघा ना, मी कायम सांगत असतो की पूर्वी ग्रामीण भागामध्ये दिसणारं साडी आणि धोतर काळाच्या ओघामध्ये हळूहळू काय झाले, सोन्याच्या पाठीमध्ये झाले की नाही. आज मरायला लागलेलं म्हातारा असेल, मरायला लागलेली म्हातारी असेल, म्हातारी सुद्धा आज तुम्हाला कशामध्ये दिसते, पंजाबी ड्रेस मध्ये दिसते, जीन्स आणि टी शर्ट मध्ये दिसते. म्हणजे हा काय झाला, बदल झाला. काय झाला, बदल झाला. पूर्वी ग्रामीण भागामध्ये अगदी खाली जमिनीवरती बसून चुलीवरती स्वयंपाक करणारी बाई पाहता पाहता गॅसवर कधी जाऊन बसली कुणालाही कळालं नाही. म्हणजे हा काय झाला, बदल झाला, उत्क्रांती झाली. काय झाली, उत्क्रांती झाली. दुसरे एक्झाम्पल बघा, एक काळ असा होता म्हणजे साधारणतः आम्ही जेव्हा लहान होतो
तेव्हा एक काळ असा होता की तुमचं कलर टीव्ही असेल, फ्रीज असेल, कूलर असेल, वॉशिंग मशीन असेल, या सगळ्या गोष्टी फक्त शहरापुरत्या मर्यादित होत्या. बदल झाला, उत्क्रांती झाली. आज परिस्थिती असेल का शहरामध्ये जेवढ्या सुख सुविधा आहेत तेवढ्या सुख सुविधा आज तुम्हाला ग्रामीण भागामध्ये दिसते. काय झाला? बदल झाला. म्हणजे उत्क्रांती म्हणजे बदल. उत्क्रांतीमध्ये बदल हा 100% होतोच, आणि जर बदल नाही तर ते उत्क्रांती नाही. आणि हा जो बदल आहे किंवा हे जे इव्होल्युशन आहे हे प्रत्येक फील्डमध्ये होतं. मी जसं आता तुम्हाला सांगितलं, म्हणजे फक्त माणसामध्ये बदल होतोय अशातला भाग नाही, प्लॅनमध्ये बदल झालाय अशातला भाग नाही. आला लक्षामध्ये? बदल हा प्रत्येक फील्डमध्ये होतो. आणि उत्क्रांतीमध्ये काय होतंय की उत्क्रांतीमध्ये जे लॅटर डिसेंडंट आहे, म्हणजे जी नवीन पिढी आहे, ही नवीन पिढी त्यांच्या पूर्वजापासून काय पूर्णपणे वेगळी आहे. मी मगाशी म्हणलं ना की आपले आजोबा जर म्हणले की आमच्या काळात असं नव्हतं, याचा अर्थ असं समजून घ्यायचा का बदल झालाय, उत्क्रांती झाली. काय झालंय? बदल झाले किंवा उत्क्रांती झाली. ऑर्गॅनिक इव्होल्युशन कॅन बी डिफाइंड ॲज स्लो, ग्रॅज्युअल, कंटिन्युअस, स्लो, ग्रॅज्युअल, कंटिन्युअस and irreversible changes through which present a complex form of life developed or evolved from their simple pre-existing form. ही डेफिनेशन मी तुम्हाला अगोदरच सांगितली की उत्क्रांतीमध्ये बदल होतो, पण कसा होतो? हळूहळू टप्प्याटप्प्याने बदल होतो. स्लो अँड ग्रॅज्युअल चेंज, हळूहळू टप्प्याटप्प्याने बदल होतो. याच्यामध्ये काय होते की आज जी कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ लाईफ आहे, गुंतागुंतीची सजीव सृष्टी आहे, ही कुणापासून निर्माण झाली? सिंपल प्री एक्झिस्टिंग फॉर्म. सिंपल प्री एक्झिस्टिंग फॉर्म म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या साध्या जीवापासून गुंतागुंतीची सजीव सृष्टी हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने निर्माण होणे, याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक इव्होल्युशन. दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक इव्होल्युशन. लक्षात येते ना? ऑर्गॅनिक इव्होल्युशन म्हणजे प्रोसेस ऑफ स्लो अँड ग्रॅज्युअल चेंज by which today's complex form of life is developed from pre-existing simple form. और pre-existing simple one पूर्वी अस्तित्वात असलेल्या साध्या जीवापासून हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने गुंतागुंतीची सजीव सृष्टी निर्माण होणे, यालाच आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक इव्होल्युशन. आणि डार्विन जो आहे, डार्विननं ऑर्गॅनिक इव्होल्युशन एक टर्म वापरली, डिसेंट विथ मॉडिफिकेशन. डिसेंट विथ मॉडिफिकेशन म्हणजे उत्क्रांतीच्या काळामध्ये जे काही नवीन डिसेंडंट तयार होतात, जी काही नवीन प्रोजेनी तयार होते, ही नवीन प्रोजेनी त्यांच्या अँसेस्टर पेक्षा वेगळी असते. म्हणजे याचा अर्थ बदल झाला. म्हणजे डिसेंट विथ मॉडिफिकेशन, तर इव्होल्युशन मध्ये बदल हा कंपल्सरी आहे. डिसेंट विथ मॉडिफिकेशन म्हणजे इव्होल्युशन मध्ये बदल हा कंपल्सरी आहे. म्हणजे इफ देयर इज नो चेंज इट इज नॉट इव्होल्युशन. इफ देयर इज नो चेंज इन इव्होल्युशन इट इज नॉट इव्होल्युशन. आपण रिप्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एका अमिबापासून 2 डॉटर अमिबा तयार होतात. हे दोन्ही डॉटर अमिबा त्याच्या पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी आहे. बदल झालाय का? अजिबात नाही. मग बदल नाही तर उत्क्रांती नाही. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पाहतो, म्हणजे याचा अर्थ समजा आपले आई आणि वडील यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत, आपल्यामध्ये व्हेरिएशन्स आहे, म्हणजे याचा अर्थ काय झालाय? बदल झाला. म्हणजे इव्होल्युशन मध्ये काय आहे? बदल होतोच. जर बदल नाही तर ते इव्होल्युशन नाही. आता एक लॅमार्क नावाचा सायंटिस्ट आहे. मी मागच्या तासाला लॅमार्क बद्दल बोललो होतो. लॅमार्कची थेअरी काय सांगते की ट्रेट्स आर अक्वायर्ड ड्यू टू इंटरनल फोर्स, चेंजेस इन एन्व्हायरमेंट, न्यू नीड्स अँड यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे लॅमार्कचं म्हणणं असेल की कुठलाही ऑर्गॅनिझम नवीन ट्रेट अक्वायर, काय म्हणतो? ट्रेट म्हणजे कॅरेक्टर. आपण पाहिलं का नाही प्रिन्सिपल अँड व्हेरिएशन? ट्रेट म्हणजे कॅरेक्टर. मग लॅमार्कचं म्हणणं असं की कुठलाही ऑर्गॅनिझम, ते प्लांट असू द्या, ते ॲनिमल असू द्या, नवीन ट्रेट अक्वायर करते. काय करते? नवीन ट्रेट अक्वायर करते. आता नवीन ट्रेट काय अक्वायर करते? इंटरनल फोर्स असेल. काय असेल? इंटरनल फोर्स असेल, एन्व्हायरमेंट मध्ये होणारे बदल असतील, काळाची नीड असेल. बघा, लॅमार्कचं म्हणणं काय आहे की प्रत्येक ऑर्गॅनिझम नवीन ट्रेट अक्वायर करतो, नवीन ट्रेट मिळवतो. काय मिळवतो? एक तर तो इंटरनल फोर्स असेल, एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झालेले असतील, बदलत्या एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार त्याला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल, किंवा त्याची नीड असेल, त्याच्याशिवाय तो सर्व्हाइव्ह होणार नाही. काय होणार नाही? सर्व्हाइव्ह होणार नाही. अँड यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम काही ऑर्गनचा वापर करतो, काहीचा वापर करत नाही.
आलं लक्षामध्ये. त्याला ॲक्वायर्ड कॅरेक्टर हे नाव दिलं. काय ॲक्वायर्ड म्हणजे लॅमार्कची थेअरी जर आपण पाहिली यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन किंवा लॅमार्क्स थेअरी ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, तर लॅमार्कचं म्हणणं काय आहे की कुठलाही ऑर्गॅनिझम नवीन ट्रेट नवीन कॅरेक्टर ॲक्वायर का करतो, एक तर इंटरनल फोर्समुळे असेल, एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झाले असेल, ती त्याची नीड असेल किंवा यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. अँड आफ्टर सेव्हरल जनरेशन इट गिव्स राईज टू न्यू स्पेसिस. मग हळूहळू काय होतंय, लॅमार्कचं म्हणणं असं की एक वेळ अशी येते, कित्येक जनरेशन नंतर एक वेळ अशी येते का नवीन स्पेसिस डेव्हलप होते. याचं कारण असं की प्रत्येक जनरेशन मध्ये आपण काही कॅरेक्टर ॲक्वायर करतो, त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये आपण आणखी नवीन कॅरेक्टर ॲक्वायर करतो, त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये आणखी नवीन कॅरेक्टर ॲक्वायर होते, आणखी पुढच्या जनरेशन मध्ये नवीन कॅरेक्टर ॲक्वायर होते. म्हणजे नवीन कॅरेक्टर हळूहळू त्या ऑर्गॅनिझम मध्ये ॲक्युम्युलेट होत गेले, त्या ऑर्गॅनिझम मध्ये ते नवीन कॅरेक्टर जमा होत गेले. मग एक वेळ अशी येईल की जे लॅटर डिसेंडंट आहे ते त्यांच्या अँसेस्टर पासून वेगळे दिसतात, नवीन प्रोजेनी त्यांच्या पूर्वजापासून पूर्णपणे वेगळी दिसते. म्हणजे आफ्टर सेव्हरल जनरेशन इट गिव्स राईज टू दी न्यू स्पेसिस. काय म्हणतात त्याला, नवीन स्पेसिस अस्तित्वात. आता दिस थेअरी इट वॉज, आता ही जी लॅमार्कची थेअरी आहे बघा, लॅमार्क काय म्हणतो, ॲक्वायर्ड कॅरेक्टर पुढच्या पिढीकडे इनहेरिट होतात. हे म्हणणं समजून घ्या बघा, लॅमार्कचं म्हणणं काय आहे, ॲक्वायर्ड कॅरेक्टर पुढच्या पिढीकडे इनहेरिट होतात. मग हे जे लॅमार्कचं म्हणणं आहे, मी काल तुम्हाला सांगितलं होतं ना की लॅमार्कचा घात जर कुठे झाला असेल तर इथेच, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. लॅमार्क काय म्हणला, ॲक्वायर्ड कॅरेक्टर, मी जे कॅरेक्टर ॲक्वायर केलं ते माझ्या प्रोजेनीमध्ये पुढे काय होणार, इनहेरिट होणार. इथेच लॅमार्कचा घात झाला. मग लॅमार्कची जी थेअरी आहे ती डिस्प्रूव्ह पुढे केली एक जर्मन बायोलॉजिस्ट आहे ऑगस्ट वाईजमन. ऑगस्ट वाईजमन याने थेअरी काय केली, डिस्प्रूव्ह केली. हू कट्स टेल्स ऑफ मेनी रॅट्स फॉर सेव्हरल जनरेशन but could not find any change in size of tail after 21 generation. 21 जनरेशन पर्यंत त्या ऑगस्ट वाईजमन रॅट वरती एक्सपेरिमेंट केला. काल मी तुम्हाला सांगितलं, त्याने एक मेल रॅट आणि एक फिमेल रॅट सिलेक्ट केली, दोघांच्या सेफ्टी कापून टाकल्या. काय केल्या, दोघांच्या सेफ्टी कापून टाकल्या. कशासाठी, याला जे लॅमार्कनं सांगितलं ते खरंय काय हे पाहायचं होतं. लॅमार्कनं काय सांगितलं होतं की जे कॅरेक्टर समजा मी आयुष्यभर ॲक्वायर करेन, ते कॅरेक्टर मी काय करणार, माझ्या प्रोजेनीमध्ये माझ्या मुलामध्ये इनहेरिट करणार, ट्रान्सफर करणार. बरोबर आहे की नाही, काय करणार, ट्रान्सफर. मी जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की आपल्याकडे भारतामध्ये जर पाहिलं तर मुली जन्माला आल्यानंतर त्यांच्या कानामध्ये होल तयार, छिद्र पाडतात कानाला, त्याच्यामध्ये काही सोन्याच्या चांदीच्या वस्तू बसवण्यासाठी. बरोबर आहे, किंवा नाकाला छिद्र पाडतात, नथनी वगैरे काही नाकामध्ये घालण्यासाठी. मग ती मुलगी काय होते, त्या छिद्रासहित उभं आयुष्य जगते. पण त्या मुलीला मुलं झाल्यानंतर त्यांच्या कानाला छिद्र असतात का, नाही, कारण तिच्या कानाला छिद्र आहेत म्हणजे ते तिनं ॲक्वायर केलेलं कॅरेक्टर आहे. मग तिला जर मुलं झाली तर काय होती, त्यांच्या कानाला छिद्र असायला पाहिजे लॅमार्कच्या म्हणण्यानुसार. पण लॅमार्कचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे दाखवण्यासाठी एक जर्मन बायोलॉजिस्ट आहे ऑगस्ट वाईजमन, यानं काय केला, एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे त्यानं काय केलं की जवळपास 21 जनरेशन पर्यंत रॅटच्या टेल कट केल्या आणि पुढच्या जनरेशन मध्ये पाहिलं की काही त्याच्या टेल मध्ये साईज वगैरे काही चेंज होते का. मी म्हणलं त्यानं एक मेल आणि फिमेल रॅट सिलेक्ट केले, दोघांच्या सेफ्टी कापून टाकल्या. आता दोघांच्या सेफ्टी कापून टाकल्या म्हणजे ते काय समजून चालले, आपल्याला सेफ्टी नाही, आपल्याला सेफ्टी नाही. आणि त्यांच्यामध्ये ब्रीडिंग घडून आणलं. त्यांना जी पिल्लं झाली ती पिल्लं कशी होती, सेफ्टी सहित होती, त्यांना सेफ्टी होती. म्हणजे ॲक्वायर्ड कॅरेक्टर इनहेरिट होते का, बिलकुल नाही, ॲक्वायर्ड कॅरेक्टर इनहेरिट होत नाही. देन ही कन्क्लुडेड दॅट व्हेरिएशन प्रोड्यूस्ड इन सोमॅटिक सेल आर नॉट इनहेरिटेड व्हाईल व्हेरिएशन प्रोड्यूस्ड इन जर्म सेल आर इनहेरिटेड टू नेक्स्ट जनरेशन. आता एक लक्षात घ्या, हे जे काही व्हेरिएशन आहे, हे जे काही ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहे, हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर जर जर्म सेलमध्ये असतील तर ते इनहेरिट होत नाही. सॉरी, सोमॅटिक सेलमध्ये असतील, बॉडी सेलमध्ये असतील तर ते इनहेरिट होत नाहीत. पण तेच ॲक्वायर्ड कॅरेक्टर जर जर्म सेलमध्ये ट्रान्सफर झाले तर मग मात्र काय होतात, इनहेरिट होतात. काय होतात, इनहेरिट होतात. म्हणजे सोमॅटोप्लाझम मधनं जर ॲक्वायर्ड कॅरेक्टर जर्म प्लाझम मध्ये आले,
म्हणजे सोमॅटिक सेल मधनं जर्म सेल मध्ये आले तरच ते पुढच्या पिढीकडे काय होत आहे, इनहेरिट होत आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मला जे काही मिळाले ते माझ्या आई वडिलांकडनं कुणाच्या माध्यमातून मिळाले, जर्म सेलच्या माध्यमातून, रिप्रोडक्टिव्ह सेलच्या माध्यमातून. आणि म्हणून ऑगस्ट वाईज मधनं एक नवीन थेअरी मांडली. या थेअरीचं नाव आहे जर्म प्लाझम थेअरी. आहे जर्म प्लाझम थेअरी. आता बघा, आपण डार्विनचं म्हणणं पाहिलं. डार्विनचं म्हणणं काय होतं की साध्या जीवापासून गुंतागुंतीची सजीव सृष्टी हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्माण होते. लॅमार्कचं म्हणणं काय आहे की कुठलाही ऑर्गॅनिझम ॲक्वायर्ड कॅरेक्टर एक 4 गोष्टीसाठी तो काय करतो, ॲक्वायर करतो. मग त्याचं ते इंटरनल फोर्स असेल, एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झाले असतील, त्याची ती काळाची गरज असेल किंवा यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन असेल. आणि त्यानं जे सांगितलं की ॲक्वायर्ड कॅरेक्टर पुढच्या पिढीकडे इनहेरिट होतात. हे डिस्प्रूव्ह कुणी केलं, ऑगस्ट वाईज म्हणून. त्याने एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला रॅटवरती. कुणावरती, रॅटवरती. आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे डार्विनिझम. म्हणजे थोडक्यामध्ये डार्विनची थेअरी आपल्याला पाहिजे आहे. डार्विनची थेअरी आहे. आता एक लक्षात घ्या, डार्विनची थेअरी 100% ऍक्सेप्टेड नाही. डार्विनच्या बहुतेक थेअरी रिजेक्ट आहे. लॅमार्कची थेअरी रिजेक्ट केली. पण त्या कालखंडामध्ये, त्या परिस्थितीमध्ये लॅमार्क आणि डार्विन आपापल्या जागेवरचे महान सायंटिस्ट आहेत, हे लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? आजही इतक्या वर्षानंतर लॅमार्कचं नाव निघते, आजही इतक्या वर्षानंतर डार्विनचं नाव निघते, म्हणजे नक्कीच ते महान आहेत. ठीक आहे, शेवटी माणूस आहे, त्यांनी चूक केली असेल तो भाग वेगळा. आता बिफोर डार्विनिझम म्हणजे डार्विनच्या अगोदर सेव्हरल थेअरीज वेर प्रपोज्ड टू एक्सप्लेन प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. म्हणजे नेमकी उत्क्रांती कशी झाली, नेमका जीवाची निर्मिती कशी झाली, हे एक्सप्लेन करणाऱ्या वेगवेगळ्या थेअरीज डार्विनच्या अगोदरही मांडल्या गेल्या. त्याच्यापैकी एक आहे लॅमार्कची थेअरी, थेअरी ऑफ ओरिजिन ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, विच वॉज देन रूल्ड आउट. आता आपण लॅमार्कच्या थेअरी बद्दल बोललोय. लॅमार्कची थेअरी डिस्प्रूव्ह केली, लॅमार्कची थेअरी ऍक्सेप्ट केली नाही. नंतर डार्विनिझम बघा, किंवा डार्विनची थेअरी आपल्याला पाहिजे ती म्हणजे ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन. ओरिजिन ऑफ स्पेसिस म्हणजे हळूहळू काय होते, कालांतराने नवीन स्पेसिस निर्माण होते. आणि नवीन स्पेसिस निर्माण करण्यामध्ये निसर्ग निवड हा महत्वाचा फॅक्टर आहे. म्हणून या थेअरीला नाव दिले ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन. एक लक्षात घ्या, कित्येक कालावधीनंतर, कित्येक वर्षानंतर हळूहळू काय होतात, बदल होत जातात. आणि हळूहळू हे बदल काय होतात, तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲक्वायर करतो. एक वेळ अशी येते का एक नवीन स्पेसिस तयार होते. पण ही नवीन स्पेसिस तयार करण्यामध्ये नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवड हा महत्वाचा फॅक्टर आहे. म्हणून या थेअरीला नाव दिले ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन, किंवा याला आपण नॅचरल सिलेक्शन थेअरी असे म्हणतो. चार्ल्स डार्विन ॲज अ नॅचरलिस्ट ट्रॅव्हल एक्सटेन्सिव्हली वर्ल्ड ओव्हर फ्रॉम 27 December 1831 to October 1836 and returned to England. आता एक नॅचरलिस्ट आहे, हा निसर्ग तज्ञ होता. नेचर मधल्या गोष्टी ऑब्झर्व करणे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणे, हा याला नाद होता. काय होता? नाद होता. म्हणजे हा नॅचरलिस्ट जो आहे त्या काळामध्ये म्हणतो 1831 ते 1830, त्या काळामध्ये डार्विनकडे स्वतःचं जहाज होतं, HMS बिगल नावाचं सीप. कुठलं? HMS बिगल नावाचं सीप होतं. तो नॅचरलिस्ट होता. त्याला निसर्गातल्या गोष्टीचं रहस्य उलगडण्याची सवय होती. आणि म्हणून त्यानं काय केलं, जग प्रवास केला 1831 ते ऑक्टोबर 1836. म्हणजे या दरम्यान त्यानं काय केलं, जग प्रवास केला आणि इंग्लंडमध्ये परत आला. आणि मग या 5-6 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने जे काही ऑब्झर्व केले, जिथं जाईल तिथे त्यानं जे काही प्लांट ऑब्झर्व केले, जिथं जाईल तिथे त्यानं जे काही ॲनिमल्स ऑब्झर्व केले, यांचं सगळं अप टू डेट रेकॉर्ड त्यानं काय केलं, तेवढं त्यानं डाटा कलेक्ट केला. बेस्ड ऑन हिज कलेक्शन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल मटेरियल, ही पब्लिश्ड अ बुक ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन इन 1859. बघा, डार्विननं 1831 ते 1836 जग प्रवास केला. या जग प्रवासामध्ये त्यानं जिथं जाईल तिथं जे प्लांट ऑब्झर्व केले त्याचा अप टू डेट रेकॉर्ड ठेवला. जिथं जाईल तिथं त्यानं जे ॲनिमल ऑब्झर्व केले त्याचं अप टू डेट रेकॉर्ड ठेवलं, त्याचं अनालिसिस केलं. आणि परत आल्यानंतर त्यानं जे पुस्तक लिहिलं 1859 मध्ये, या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन. ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन.
बिफोर पब्लिशिंग हिज बुक ही वॉज व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड. ते पुस्तक पब्लिश करण्याच्या अगोदर त्याच्यावरती खूप मोठा प्रभाव पडला होता. कुणाचा? बाय एल, हा जिओलॉजिस्ट आहे, who pointed out that natural forces that existed in past are same as those existing at present. आणि त्याच्यावर खूप मोठा प्रभाव होता तो म्हणजे एलचा. हा एक जिओलॉजिस्ट होता आणि एलचं म्हणणं काय होतं की जे नॅचरल फोर्सेस पूर्वीच्या काळी अस्तित्वात होते, नॅचरल फोर्सेस दोज दॅट एक्झिस्टेड इन पास्ट, जे पूर्वीच्या काळी अस्तित्वात होते तेच नॅचरल फोर्सेस ज्याच्यामुळे नवीन स्पेसिस हळूहळू निर्माण होते तेच आजही अस्तित्वात आहे. आलं लक्षामध्ये? डार्विन ऑब्झर्व दॅट नॅचरल फोर्सेस रिझल्टेड इन चेंजेस इन अर्थ क्रस्ट अलॉंग साऊथ अमेरिका. आणि मग हे जे काही नॅचरल फोर्सेस आहेत या नॅचरल फोर्सेस मध्ये साऊथ अमेरिकेच्या अर्थ क्रस्ट मध्ये किंवा भूभागामध्ये जो काही बदल झाला आहे तो डार्विननं ऑब्झर्व केला. ही ऑब्झर्व व्हरायटी ऑफ स्ट्रेंज प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा 1831 ते 1836 हा डार्विनचा कालखंड आहे, त्याने जग प्रवास केला. पण बहुतेक करून जो त्यानं कालखंड आहे त्याचा बहुतेक करून कालखंड अमेरिकेमधल्या गॅलापागोस आयलँड वरती गेला. कुठे जास्त काळ तो कुठे राहिला? हे गॅलापागोस आयलँड वरती आणि जवळपासच्या काही आयलँड वरती. आणि त्यानं तिथं काय केलं? अगदी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅंट, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल जे की त्यानं कधीच पाहिले नव्हते ते त्याला तिथे दिसले. कुठे? या गॅलापागोस आयलँड वरती स्ट्रेंज प्लांट्स अँड ॲनिमल, म्हणजे जे कधी त्यानं पाहिले नव्हते असे प्लांट आणि ॲनिमल त्याला गॅलापागोस आयलँड असेल किंवा त्याच्या जवळपासचे जे काही आयलँड असतील तिथं त्याला दिसून आले. आणि मोस्टली त्यानं काय केलं? हे टॉर्टाईज, त्याच्या वेगवेगळ्या स्पेसिस तिथं पाहिल्या. फिंचेस, फिंचेस म्हणजे कोकिळेसारखे पक्षी आहेत, या फिंचेसच्या वेगवेगळ्या स्पेसिस तिथं तयार झाल्या. म्हणजे थोडक्यामध्ये त्यानं डायव्हर्स स्पेसिस पाहिल्या. काय पाहिला? डायव्हर्स. टॉर्टाईजच्या कित्येक वेगवेगळ्या स्पेसिस त्याला तिथे दिसल्या. फिंचेस म्हणजे कोकिळेसारखे पक्षी आहेत, यांच्या कित्येक स्पेसिस त्याला तिथे दिसल्या. आणि त्याच्यावरून डार्विनने कन्क्लुजन काढलं की हे सगळे टॉर्टाईज स्पेसिस असतील, या सगळ्या फिंचेसच्या स्पेसिस असतील, त्यांची उत्पत्ती एकाच पूर्वजापासून झाली. एकाच पूर्वजापासून या नवीन स्पेसिस काय झाल्या? निर्माण झाल्या. म्हणजे बघा, मी जर म्हणले की समजा हा एक टॉर्टाईज आहे आणि या नवीन 5 स्पेसिस तयार झाल्या, डायव्हर्स स्पेसिस तयार झाल्या, पण या सगळ्यांचा पूर्वज कोण आहे? एकच आहे. आलं लक्षामध्ये? पूर्वज कोण आहे? एकच आहे. आता एका पूर्वजापासून डायव्हर्स स्पेसिस का निर्माण झाल्या असतील? तर ती काळाची गरज असेल, एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झाल्या असतील. चेंज्ड एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये त्यांना काय व्हायचं असेल? सर्व्हाइव्ह व्हायचं असेल. काय व्हायचं असेल? सर्व्हाइव्ह व्हायचं असेल. तर सिमिलर ऑब्झर्वेशन वेर ऑल्सो मेड बाय रॉबर्ट माल्थस. माल्थस कोण होता? हा फेमस इंग्लिश इकॉनॉमिस्ट होता. कोण होता? फेमस इंग्लिश इकॉनॉमिस्ट होता, who worked on human population, mentioning that reproductive potential of human is greater than other. माल्थस हा फेमस इंग्लिश इकॉनॉमिस्ट होता. आणि माल्थसनं काय केलं? माल्थसचं ऑब्झर्वेशन आहे, माल्थसची डिस्कवरी असे का जे ह्युमन बिईंग्स आहेत, हे ह्युमन बिईंग बाकीच्या जीवापेक्षा जास्त जीव जन्माला घालण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. जे ह्युमन बिईंग्स they have reproductive potential of human is greater than others. म्हणजे बाकीच्या ॲनिमल पेक्षा काय यांच्यामध्ये ह्युमन बीइंग मध्ये रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल जास्त आहे. आता थोडं तुम्हाला याच्या बाजूला जाऊन सांगतो की वाढतं पॉप्युलेशन जो आहे, वाढत्या पॉप्युलेशनचा लोकसंख्या म्हणजे वाढत्या लोकसंख्येचा अन्नधान्याच्या उत्पादनावरती परिणाम होतो, एम्प्लॉयमेंट रोजगाराच्या संधीवरती त्याचा परिणाम होतो, हाऊसिंग प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत, एज्युकेशनल फॅसिलिटीज अपुऱ्या पडत आहेत, लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी होतं. कारण साधी गोष्ट बघायला, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तुम्ही कसं डिसाईड करणार? मी ज्या गोष्टी वापरतो त्याच्यावरून तुम्ही काय माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कन्सिडर. म्हणजे समजा माझ्या हातामध्ये 2-4 अंगठ्या आहेत, माझ्या हातामध्ये चांगली घड्याळ आहे, माझ्या पायात बूट आहे, गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे आणि अंगावरती कपडे वगैरे चांगले आहेत, तर तुम्ही काय म्हणाल? हे चांगल्या घरचं दिसते, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशावरनं कन्सिडर करतो की ज्या गोष्टी आपण वापरतो. पण एक लक्षात घ्या, मी काय सांगतो की लोकसंख्या वाढली का स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अफेक्ट होतो. कारण लोकसंख्या वाढली तर एम्प्लॉयमेंट कमी होतो आणि एम्प्लॉयमेंट कमी झाला म्हणजे रोजगाराच्या संधी नसल्या तर लोकांना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करता येत नाही, बरोबर आहे? रोजगार म्हणजे पॉप्युलेशन वाढलं का वाढत्या पॉप्युलेशनचा परिणाम कशावर होतो? अन्नधान्याच्या उत्पादनावर.
कशावरती? अन्नधान्याच्या उत्पन्नावर. आज तुम्ही बघा भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढते का नाही? आणि जमीन वाढते का? बिलकुल नाही. दिवसेंदिवस जमीन कमी होते. म्हणजे लोकसंख्या वाढते पण अन्नधान्याचं उत्पादन कमी होते. आपण बाहेरच्या देशामधनं अन्नधान्य आयात करतोय. काय करतोय? आयात करतोय. कारण अन्नधान्याचं उत्पादन वाढत नाही पण खाणारी तोंड वाढतायत. हे जर पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर माल्थस हॅव पॉइंटेड आउट दॅट पॉप्युलेशन इन्क्रीजेस इन जॉमेट्रिक रेशियो बट फूड सप्लाय इन्क्रीजेस इन अरिथमॅटिक रेशियो. means increase in population is far more away than increase in our food production. ज्या गतीने अन्नधान्य वाढते त्याच्या कितीतरी जास्त पटीने लोकसंख्या वाढते. साधी कल्पना करा, जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर एका सेकंदाला 2 नवीन जीव जन्माला येत आहेत. किती? एका सेकंदाला 2 नवीन जीव जन्माला येत आहेत. याच्यावरनं तुम्ही माल्थसचं म्हणणं समजून घेऊ शकता. माल्थस हेच म्हणतोय, माल्थस दुसरा तिसरा काही नाही सांगत. माल्थस हेच सांगतोय की बाकीच्या ॲनिमलचा जर विचार केला तर ह्युमन बिईंग मध्ये जे रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल आहे, त्याचे जे रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी आहे ती काय जास्त आहे. म्हणजे तुम्ही असा अर्थ लावू नका की सर आम्ही 2 जणच आहे, आम्ही 4 जणच आहे, म्हणजे आमच्या आईवडिलांचं रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल कमी होतं. अजिबात नाही. अशी कल्पना करा, त्यांनी जर ऑपरेशन केलं नसतं तेवढं थांबले असते नाही. म्हणजे रॉबर्ट माल्थसचं म्हणणं आहे की बाकीचा आपल्या अवतीभोवती आपल्या चहूबाजूला असणारे कुठलेही जीव तुम्ही ऑब्झर्व करा, यांच्यामध्ये काय आहे? ह्युमन बिईंग मध्ये रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे. तर हे झालं कुणाचं? रॉबर्ट माल्थसचं म्हणणं. रॉबर्ट माल्थसचं ऑब्झर्वेशन काय आहे की ह्युमन बिईंगमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल आहे ते बाकीच्या कुठल्याही ॲनिमलपेक्षा जास्त आहे. आणि याचा परिणाम काय झाला की तो जास्तीत जास्त जीव जन्माला लागतो. आणि आज त्याचा परिणाम तुम्ही बघताय की जगाची लोकसंख्या कुठे गेली. आज फक्त भारताचा विचार केला तर आज आपली लोकसंख्या 140 कोटीच्या घरात गेली. रॉबर्ट माल्थसचं दुसरं ऑब्झर्वेशन बघा. याचा परिणाम काय होतो? दिस लीड टू कॉम्पिटिशन अँड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन स्पेसिस. आता लोकसंख्या वाढली की साहजिकच आहे नॅचरल रिसोर्सेस कमी पडत आहे. काय होत आहे? नॅचरल रिसोर्सेस कमी पडत आहे. आणि नॅचरल रिसोर्सेस कमी पडलं तर काय होते? कॉम्पिटिशन सुरू होते. कारण प्रत्येकाला काय करायचंय? जगायचे, सर्वायवल फॉर एक्झिस्टन्स. मग प्रत्येक काय करतो? जगण्यासाठीचा संघर्ष सुरू करतो. म्हणजेच काय होते? कॉम्पिटिशन होते. काय होते? आता हे कॉम्पिटिशन फक्त आपल्यामध्येच आहे असातला भाग नाही. एखादा समजा फॉरेस्ट एरिया असेल, लिमिटेड फॉरेस्ट एरिया असेल, त्या फॉरेस्ट एरियामधल्या ॲनिमलची संख्या वाढली का तिथलं फूड मटेरियल काय होणार? कमी होणार. मग साहजिकच त्यांच्यामध्ये काय होणार? कॉम्पिटिशन होणार. काय होणार? कॉम्पिटिशन. म्हणजे त्यांच्यामध्ये स्पर्धा लागणार. कारण प्रत्येकाला काय करायचं? सर्वाईव्ह व्हायचं. काय? प्रत्येकाला सर्वाईव्ह व्हायचं. म्हणून मी जे म्हणत असतो ना की प्रत्येक जीव पृथ्वीवर 2च गोष्टीसाठी आला. एक म्हणजे रिप्रोडक्शन आणि दुसरं म्हणजे सर्वाईव्ह. एक म्हणजे त्याला नवीन जीव जन्माला घालायचा आहे आणि दुसरं म्हणजे त्याला स्वतःलाही सर्वाईव्ह व्हायचं. बाकी याच्यापेक्षा दुसरा उद्देश नाही. तर होतं काय की पॉप्युलेशन वाढलं का नॅचरल रिसोर्सेस कमी पडत आहेत. आणि नॅचरल रिसोर्सेस कमी पडला का कॉम्पिटिशन सुरू होते. काय होते? कॉम्पिटिशन. आणि मग या कॉम्पिटिशन मध्ये जो फिट आहे, जो त्या कॉम्पिटिशनला लायक आहे, तोच सर्वाईव्ह होणार, बाकीचे नाहीसे होणार. तुम्ही बघा ना, आज शिक्षणाचं प्रमाण वाढलं. एक जरी शिपायाची जागा निघली तरी लाखो अर्ज येत आहे. कारण शिकणाऱ्याची संख्या वाढली तर साहजिकच काय होते? कॉम्पिटिशन वाढलं. काय होतंय? कॉम्पिटिशन वाढलं. शिकणाऱ्याची संख्या वाढली तर शाळा कॉलेजची संख्या काय होते? कमी पडते. म्हणजे जसं लोकसंख्या वाढेल तसं नॅचरल रिसोर्सेस काय होत आहे? कमी पडत आहे. ही वॉज ऑल्सो इन्फ्लुएन्स. त्याच्यावरती आणखी कुणाचा प्रभाव होता? जे सायंटिस्ट प्लांट आणि ॲनिमल ब्रीडिंग करतायत. म्हणजे जे सायंटिस्ट प्लांटमध्ये वेगवेगळ्या नवीन स्पेसिस फाइंड आउट करतायत, ॲनिमलमध्ये नवीन स्पेसिस काय करतायत? फाइंड आउट करतायत. याच्यामध्ये यांचा सुद्धा त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होता. म्हणजे तुम्ही आज घडीला बघता सायंटिस्ट काय करतायत? जे आपल्याकडच्या कल्टिवेटेड स्पेसिस आहे, तुमचं व्हीट असेल, राईस असेल, ज्वार असेल, बाजरा असेल, ग्राउंडनट असेल, सोयाबीन असेल, कॉटन असेल, या कल्टिवेटेड व्हरायटीच्या नवनवीन स्पेसिस कमी कालावधीमध्ये येणाऱ्या, हलक्या जमिनीमध्ये वाढणाऱ्या
कमी पाण्यावरती वाढणाऱ्या, कमी खतावरती जोमाने वाढणाऱ्या स्पेसिस काय करतायत, डेव्हलप करतायत. जे आपल्याकडचे डोमेस्टिक ॲनिमल आहे याच्यापासून वेगवेगळे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या जाती निर्माण केल्या जातात. जास्तीत जास्त मांस मिळणाऱ्या ॲनिमल्स नव्यानं निर्माण केले जातात. म्हणजे हे जे आर्टिफिशियल सिलेक्शन नावाचं टेक्निक वापरून प्लांट ब्रीडर असतील, ॲनिमल ब्रीडर्स असतील, यांचा सुद्धा या रॉबर्ट माल्थस वरती कुणावरती, डार्विनवरती मोठा परिणाम. म्हणजे डार्विनवरती आता तिघाचा परिणाम झाला. डार्विनवरती तिघाचा प्रभाव होता. एक म्हणजे एल जो जिओलॉजिस्ट होता, दुसरा म्हणजे इकॉनॉमिक्स जो म्हणजे रॉबर्ट माल्थस, आणि तिसरा म्हणजे प्लांट आणि ॲनिमल ब्रीडर्स, प्लांट आणि ॲनिमल ब्रीडर. आता बघा, डार्विनने जो काही जग प्रवास केला त्याच्या बिगल नावाच्या जहाजामध्ये जे काही त्यानं ऑब्झर्व केलं, बहुतेक करून गॅलापागोस आयलँडवरती, आणि जे ऑब्झर्व केलं, जो डाटा त्यानं कलेक्ट केला, जे अप टू डेट रेकॉर्ड त्यानं ठेवलं, आणि त्याच्यावरनं जे काही कन्क्लुजन काढलं, हे ते कन्क्लुजन म्हणजे डार्विनची थिअरी. मग डार्विनच्या थिअरीचे जे काही पॉस्ट्युलेट्स आहेत, हे पॉस्ट्युलेट्स आपल्याला काय करायचे, नंतरच्या पिरियडमध्ये डिस्कस करायचे.